व्हॉइसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मित्रांनो, आपण आलेलो आहोत आज आझाद मैदान येथील आंदोलनाला भेट देण्यासाठी। समग्र शिक्षा नावाचा केंद्र शासनाचा शिक्षण क्षेत्रातीलचा कार्यक्रम राबवणारे हे कर्मचारी मागच्या 15 ते 25 वर्षे या क्षेत्रामध्ये सेवा बजावत आहेत। सदरील कर्मचारी त्या पदातील शैक्षणिक पात्रतेनुसार शासनाच्या विविध भरतीच्या बिंदू नामावलीनुसार यामध्ये भरती झालेले आहेत। हे सर्व कर्मचारी उच्च शिक्षित असून त्या पदासाठी पात्र असणारी शैक्षणिक पात्रता त्यांनी धारण केलेली आहे। हे मागच्या 20 ते 25 वर्षापासून अत्यल्प मानधनावर सेवा बजावत असताना यांना येणाऱ्या कौटुंबिक अडचणींना सामना यावेळेस करावा लागतो। यांच्याच सारखं काम करणारे, यांच्याच सोबत असणारे कर्मचारी लाख ते 1.25 लाखाचा पगार घेत असताना समान काम समान वेतनाचा बट्ट्याबोळ या ठिकाणी दिसत आहे। या कर्मचाऱ्यांना मागच्या 15 वर्षापासून सेवेत कायम करण्यासाठी शासन स्तरावर हालचाली होत असताना अद्यापपर्यंत या कर्मचाऱ्यांना कायम केलेलं नाही। कुठेतरी मानव आयोगाचे सुद्धा या ठिकाणी मानवाधिकार आयोगाचे हनन होत असल्याचं दिसत आहे। हे कर्मचारी सेवेत कायम होण्यासाठी आज आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करत असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। करव्या मरोच्या स्थितीमध्ये येऊन आम्हाला शासनाने कायम केल्याशिवाय आम्ही आझाद मैदान सोडणार नाहीत या पवित्रा घेत हे कर्मचारी या ठिकाणी आंदोलन करत आहेत। शासनाने यांच्या कायमसाठी एक समिती स्थापना केलेली आहे, परंतु ती समितीला 3 महिन्याची मुदत दिलेली असून या 3 महिन्याच्या मुदतीत शासनाकडून अहवाल घेऊन यांना कायम करण्याचं या समितीमध्ये पत्रामध्ये नमूद केलेलं आहे। परंतु यापूर्वी अशा प्रकारचे 2 वेळा कर्मचारी चिंतित आहेत। सगळ्यांना माझी विनंती आहे, खरा हा लढा कुठल्या एका समितीचा एका व्यक्तीचा नाहीये, आपल्या स्वतःचा आहे। त्यामुळे त्यासाठी आपण म्हणतोय की काही अडचण नाही, उन्हात बसूनही चालेल, पण या ठिकाणी आपल्याला यश देण्याशिवाय आझाद मैदान आपण सोडणार नाही आहोत। शासनापर्यंत आपला आवाज पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आपण सातत्याने संघर्ष करणार आहोत आणि हे शासन आपल्या आयुष्यातील मोठा कालावधी या ठिकाणी वंचित पालक आहेत आणि त्यांना न्याय देण्यासाठी मागच्या वर्षी आपण तत्कालीन सीएम आदरणीय शिंदे साहेबांकडे बैठक लावली होती। त्या बैठकीमध्ये अर्धाधिक वेळ झाला, परंतु राहिलेल्या मानवांच्यासाठी अपेक्षा तत्कालीन वेळेतच होती, पण ते राहून गेलं। सरकार बदललं असलं तरी सुद्धा 30 मंडळी पुन्हा सत्तेत आहेत आणि त्यांना आपली जी धारणा आहे, आपली जी मुख्य भूमिका आहे ती त्यांना माहितीच आहे। त्यांना त्यांच्यासमोर मांडून आपल्याला प्रभुत्वाला न्यायची आहे। तुम्ही सगळेजण इथं आलाय, लोकशाहीमध्ये सांगू आपण।